परत तेच झालं. काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता आज आला आणि काही बहिणींच्या खात्यामध्ये आला नाही. परत तेच झालं. आता परत तेच झालं मी असं का म्हणत आहे, कारण मकर संक्रांतीच्या पहिले 1500 रुपये आले होते, बरोबर. डिसेंबरचा हप्ता देण्यात आला होता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, तो वाटप देण्यात आलेली होती. डिसेंबरचा हप्ता तो 18वा हप्ता होता, तो हप्ता आला, परंतु तेव्हा काय झालं तर भरपूर बहिणींना हप्ता आला नाही. आणि आता पण तेच झालं. तर आज वाटप सुरू झाली लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 19वा हप्ता जानेवारीचे 1500 रुपये आलेले आहेत आणि ही वाटप सुरू झालेलं आहे आजपासून. तर वाटप सुरू झाले आणि काय झालेलं आहे, काही बहिणींना आले आणि काही बहिणींना आले नाही. आणि सोबत यासोबत बघा जो 20वा हप्ता आहे फेब्रुवारीचा तो पण दिला जात आहे, त्याचे पण 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहे आणि ते पण काही बहिणींना वाटप आणि काही बहिणींना मिळत नाही. असं काय होत आहे, त्यामुळे संपूर्ण बहिणी परेशान झालेल्या आहेत. ज्यांना हप्ता आला त्या बहिणी तर खुश आहेत, परंतु ज्या बहिणींना हप्ता आला नाही त्या बहिणी आता रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहेत आणि या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण बहिणी टेन्शनमध्ये आलेल्या आहेत. आणि याबद्दलच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे किंवा ज्या बहिणींना हप्ता मिळत नाही त्यांना हप्ता कसा सुरू करायचा आहे, त्यांना 1500 रुपये दर महिन्याला कसे मिळत जाणार आहे, त्यांनी काय काम करावे ते बघा. आता तर आता तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ जसाचा तसा बघा. आता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे जे तुमचा हप्ता चालू होईल. ओके, तुम्हाला चालू करायचा ना तुमचा हप्ता, तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ पूर्ण बघा. फारच महत्त्वाची बातमी आहे. आणि वाटप सुरू झाली, हे बघा तेच झालेलं आहे सेम जसं मकर संक्रांतीच्या अगोदर 1500 रुपये आले तेव्हा काही बहिणींना देण्यात आले आणि काही बहिणींना हप्ता 1500 रुपयाचा हप्ता आला नाही, काही बहिणींना आला. तेच सेम असं झालेलं आहे इथे. तर आता जे 1500 रुपयाचे 2 मेसेज आता पाठवण्यात येत आहे, तर ते ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आला त्यांनाच मिळत आहे. 19वा हप्ताचा पहिला मेसेज 1500 रुपयाचा आणि 20वा हप्त्याचा दुसरा मेसेज 1500 रुपयाचा. तर या पद्धतीने 2 मेसेज लाडक्या बहिणींना येऊ लागलेले आहेत आजपासून. आणि बाकीच्यांना हे बघा, तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता आला नसेल तर पुढील 1-2 तासामध्ये येऊन जाईल बहिणींनो, कारण वाटप आता सुरू झालेले आहे. 1-2 तासात तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 100% हप्ता येईलच. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, ते केल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता येईल, नाहीतर हप्ता येऊ शकत नाही. बरं, कोणतं काम आहे ते पण समजून घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे एक महत्त्वाची अपडेट आहे, हे बघा. तर एक जबरदस्त अपडेट अशी आलेली आहे की आता 14,800 रुपये संदर्भात एक जबरदस्त अपडेट आहे. तर 14,800 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही अपडेट पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 3,000 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळणार आहे. 3,000 रुपये हे 2 मेसेजचे आहेत. एक तुमचा जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये, त्याचे हे 3,000 रुपये वाटप सुरू झाले. आणि 14,800 रुपये पण हे काय आहे, 14,800 रुपये याबद्दल पण तुम्हाला पुढे माहिती पाहायला मिळणारच आहे. तसेच आजच्या टॉप कामाच्या बातम्या, त्या बातम्या पण तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू जसाचा तसा शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व माहिती सांगतो, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला माहिती मी देतो. आता बघा संपूर्ण माहिती. चला बहिणींनो, आता सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो. आता एक एक माहिती नीटपणे समजून सांगतो, कारण अशी माहिती आलेली आहे ना आता, ज्या ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही तर त्यांच्यासाठी आता बघा सर्वात मोठी बातमी. ज्यांना हप्ता अजून खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर त्या बहिणी आता रस्त्यावरती उतरू लागलेल्या आहेत, आंदोलने करत आहेत. कुठे कुठे त्या बहिणी पोहोचल्या आणि त्या बहिणींचा हप्ता आता सुरू कसा होणार आहे, त्यासाठी काय केलं जाणार आहे, शासन कोणते नवीन निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये आता लागू करणार आहे, त्या गोष्टी आता स्पष्ट झालेल्या आहेत, ते समोर आलेलं आहे आणि तेच आपण आता इथे बघणार आहोत. बघा
जेव्हा पण हप्ता येतो बहिणींनो तेव्हा तुम्हाला मेसेज येतो, परंतु काय झालं, जेव्हा मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या एक दिवस पहिले 1500 रुपये टाकण्यात आले, तेव्हा भरपूर बहिणींना मेसेज आले, परंतु काही बहिणींना मेसेज आले नाही. त्यामुळे त्या बहिणी फार नाराज झाल्या की आम्हाला हप्ता का आला नाही, असा सवाल उपस्थित त्या बहिणींनी केला. आणि आता त्या बहिणींना हप्ता कसा मिळेल, आणि एक उत्तर सांगितलं जात होतं त्यामध्ये KYC. भरपूर बहिणींनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवला गेलेला आहे, एकतर बंद केलेला आहे. या गोष्टी स्पष्ट झाल्या. पण मग त्या बहिणी काय झालं, एकदम संतापल्या आणि मग रस्त्यावरती उतरू लागल्या की हप्ता आमचा बंद का झाला म्हणून. आणि आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही बघा आता काय काय घडलेलं आहे. आणि मग आता KYCमुळे ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, तर मग आता त्या बहिणींचा हप्ता चालू कसा होणार आहे त्याविषयी आपण इथे बोलणार आहोत. आणि जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये 3000 रुपये संदर्भात पण सांगतो तुम्हाला, आणि 14,800 रुपये संदर्भात पण माहिती आहे. इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, सर्व सांगतो मी आता तुम्हाला. तर लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही शेवटपर्यंत माहिती बघा. आता काय अपडेट आहे बघा, तुमच्या समोर आहे सर्व. लाडक्या बहिणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्या. बघा, जिल्हाधिकारी कार्यालयावरती लाडक्या बहिणी धडकल्या, आमचा हप्ता बंद झाला असं विचारू लागले. तेथे KYC करूनही लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे संतप्त महिला आज बघा म्हणजे 2-3 दिवस पहिले वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकल्या होत्या. तिथील ही अपडेट आहे. आणि आज काय घडलेलं आहे आजची पण तुम्हाला माहिती सांगतो. 2-4 दिवस पहिले वाशिमवरती त्या बहिणी धडकल्या होत्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती, आणि तिथे प्रचंड गर्दी बहिणींची जमली, कारण त्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे, त्यामुळे त्या बहिणी तिथे गेल्या होत्या. आणि आज काय झालेलं आहे आता बघा, सर्वच लाडक्या बहिणी ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा असा संताप जो आहे तो यावेळी महिलांनी व्यक्त केला आहे. आता ज्या बहिणींना हप्ता आलेला नाही त्या बहिणी काय म्हणत आहे की एकतर हप्ता द्या नाहीतर योजनाच बंद करून टाका. सर्वच लाडक्या बहिणींना हप्ता द्या, असा भेदभाव करू नका. सर्वच लाडक्या बहिणींना हप्ता द्या नाहीतर योजना बंद करून टाका, असा संताप यावेळी महिलांनी व्यक्त केलेला आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिलांशी संवाद साधला. आणि बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेचा लाभ मिळत राहण्यासाठी लाभार्थी महिलांना KYC जी आहे ती करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे गैरव्यवहार टाळता येतील आणि केवळ गरजू महिलांनाच याचा फायदा मिळेल, ज्यासाठी आधारित प्रक्रिया वापरली जाते. KYC करायला तुम्हाला सांगितलं होतं बहिणींनो, आणि ज्यांनी KYC केलेली नाही त्यांचा हप्ता बंद झालेला आहे, त्यांचा हप्ता एकतर थांबवलेला आहे. या 2 गोष्टी झालेल्या आहेत, त्यांना पण हप्ता मिळाला नाही. आणि ज्यांनी KYC केलेली आहे तरी त्यांचा हप्ता बंद झाल्याचं इथे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच त्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत की आम्ही KYC करून आमचा हप्ता बंद का होत आहे. त्यामागे बघा काही कारण असू शकतात. तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जर जास्त असेल तर त्यामुळे पण तुमचा हप्ता जो आहे तो थांबवला गेलेला असेल. तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुमचा हप्ता थांबवला गेलेला असेल. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तरी तुमचा हप्ता थांबवलेला असेल. तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हप्ता थांबवलेला असेल. मग तुमची KYC करून पण फायदा नाही, जरी तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हप्ता बंद होईल. या गोष्टी आहेत. निकषात ज्या बहिणी बसतील त्यांनाच हप्ता, ज्या बहिणी निकषात बसणार नाही त्यांना हप्ता मिळणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. चला आता पुढे बघा, पुढे महत्त्वाची अपडेट आहे. आता बघा, आता तुमचा प्रश्न असेल की आम्ही KYC पण केली, आमचं उत्पन्न जास्त पण नाही तरी आम्हाला हप्ता आला नाही, आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत. हे बघा, KYC केली, आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, अजून आमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नाही तरी आम्हाला हप्ता आला नाही. जरी असं तुमचा प्रश्न असेल तर बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, तुमचा हप्ता तुम्हाला भेटेलच, काही काळजी करण्याची गरज नाही. आता पुढे बघा महत्त्वाचे अपडेट. हे बघा, 1500 रुपये बंद झाले, लाडक्या बहिणी संतापल्या, 4 जिल्ह्यातील महिलांचा उद्रेक, रस्त्यावरती उतरल्या महिला. बघा, तर सर्वच ठिकाणी
वेगवेगळ्या जिल्ह्यात आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. आणि हे बघा यवतमाळ ठिकाणी, हे बघा यवतमाळामध्ये काय झालेलं आहे, लाडक्या बहिणी डायरेक्ट आक्रमक झाल्या. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना जे आहे विरोधात घोषणाबाजी पण केली तिथे, आणि या गोष्टी पाहायला मिळाल्यात. आणि हे बघा बुलढाणा जिल्ह्यात तर डायरेक्ट जवळपास 30,000 लाडक्या बहिणी चा जो लाभ आहे तो बंद झाला. बुलढाणा जिल्ह्यात 30,000 बहिणींचा लाभ बंद झाला. तर या काही गोष्टी आहेत. आता गोरगरीब बहिणी आहेत तरी देखील त्या बहिणींचा लाभ बंद झालेला असेल, म्हणजे त्या पात्र असून पण लाभ जरी बंद झालेला असेल तर मग तांत्रिक काहीतरी अडचण आली असेल, त्या कारणास्तव हप्ता थांबलेला असेल. तर आता मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो, इथे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त तुम्हाला हप्ता पाहिजे ना तर व्हिडिओ पूर्ण बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांना लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयात धडक दिली आहे. बघा, तर एक ही अफवा आहे. अफवा बोलली जात आहे की तुमचा लाभ बंद होईल, हप्ता तुमचा सुरू होईल. काही तांत्रिक अडचण आली असेल बहिणींनो, त्यामुळे तुमचा हप्ता थांबवलेला असेल. तुम्हाला हप्ता मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. गेल्या 2 महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 6.5 लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र KYCमध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलेला आहे. KYCमध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणांमुळेच हा लाभ थांबण्याची माहिती आहे. त्यामुळे KYCमधील ही त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे. काय झालेलं आहे, आता एकतर जी वेबसाईट शासनाने बनवली होती KYCसाठी, ती KYC करताना एवढ्या अडचणी बहिणींना येत होत्या, तरी बहिणी कशामशा ते KYC करू लागले. तर ही शासनाची चूक होती. वेबसाईट चांगली चालत नव्हती. वेबसाईटवरती चांगलं भारी वर्जन टाकायला पाहिजे होतं. त्यानंतर ते नंतर सुधारण्यात आलं, परंतु त्यानंतर तारीख संपली आणि बहिणींना काही KYC करता आले नाही. त्यामुळे माझी शासनाला हात जोडून विनंती आहे, शासन मायबाप या बहिणींसाठी अजून एक संधी द्या. KYCसाठी अजून संधी द्या या बहिणींना. कारण काय झालेलं आहे, भरपूर बहिणींनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांचा लाभ थांबलेला आहे. आणि काय झालेलं आहे, KYC करून देखील बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे. तर आता तुम्ही KYC केलेले आहे, तुमची KYC सक्सेसफुली झालेली आहे, तरी तुमचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल, तर मग तुम्ही KYC करताना काहीतरी चूक त्यामध्ये केली असेल, तर माझी शासनाला ती पण विनंती आहे की दुरुस्तीसाठी, हे बघा, दुरुस्तीसाठी काहीतरी एडिटचं ऑप्शन द्यायला पाहिजे. अजून एक ते बटन द्यायला पाहिजे. मग त्या बहिणी ते KYC सुधारतील आणि मग त्यांचा हप्ता सुरू होईल. बघा, आता हप्ता कोणाला आला आणि तुम्हाला ज्यांना मागील हप्ते आलेले नाही त्यांना कधी मिळणार, पहा आता ती माहिती. तर माझी शासनाला तीच विनंती आहे की बहिणींना हप्ता द्या. कोणतीही बहीण हप्त्यापासून वंचित राहायला नको पाहिजे. सर्व बहिणींना हप्ता द्यायला पाहिजे अशी मागणी माझी शासनाला आहे आणि शासन नक्कीच यावरती विचार करणार आहे असं बोललं जात आहे. आता सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, शासन यावरती विचार करणार आहे. महिला व बालकल्याण विभाग यावरती आता बघणार आहे की कशामुळे काय कारणास्तव बहिणींना हप्ता गेला नाही. ते संपूर्ण त्रुटी दूर होतील आणि राज्यातील सर्व बहिणींना हप्ता मिळेल. हे बघा, जो 18वा हप्ता आहे ना बहिणींनो, 18वा हप्ता डिसेंबरचा, तो हप्ता पण आलेला नाही तुम्हाला, तो हप्ता पण मिळेल. काही टेन्शन घेऊ नका, संपूर्ण त्रुटी दूर होणार आहेत. आणि हे बघा, आता जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत, आता पुढे ZDPची निवडणूक आहे बरोबर, आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे निवडणूकच्या पहिलेच शासन हप्ता देतं बरोबर. त्यामुळे मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हप्ता मिळाला होता आणि त्यामुळे आता ZDPची निवडणूक आहेत 5 फेब्रुवारी रोजी, आणि त्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला. हो, जानेवारीचा हप्ता वाटप सुरुवात होत आहे. जानेवारीचा हप्ता जो आहे तो कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होतील. ओके, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता आता जमा होणार आहे. आणि असं बोललं पण जात आहे की फेब्रुवारीचा हप्ता, हे बघा, फेब्रुवारीचा पण हप्ता 1500 रुपये देखील त्यासोबत वाटप होऊ शकते. जरी असं झालं ना तर मग तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये मिळतील. ओके, मिळतील. असं झालं तर तुम्हाला 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील डायरेक्ट, आणि 2 मेसेजमध्ये ते हप्ता जमा होईल. पहिला मेसेज जानेवारीचा असेल आणि दुसरा मेसेज फेब्रुवारीचा हप्ता असेल, म्हणजे 19वा हप्ता आणि 20वा हप्ता, या 2 महिन्याचे एकत्र तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते जमा होतील बहिणींनो. ओके, आणि ZDPची निवडणूक आहे त्यामुळे शासन 100% तुमच्या खात्यामध्ये
पैसे टाकणारच आहे, हप्ता टाकणार आहे. ओके, तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी देणे माझी शासनाला हात जोडून विनंती आहे. ज्या बहिणींचा हप्ता थांबलेला आहे किंवा बंद झालेला आहे त्या बहिणींना पुन्हा हप्ता द्या. त्या बहिणींची काही चूक नसताना त्यांचा हप्ता बंद झालेला आहे, काही त्रुटी आल्या असतील तर त्या त्रुटी सुधारा आणि त्या बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू करा अशी माझी शासनाला विनंती आहे. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती ते समजून घेतली. एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती मी सांगितली. आता बघा आजच्या टॉप बातम्या. मी तुम्हाला बोललो होतो अजून 14,800 रुपये संदर्भात. तर हे 14,800 रुपये काय आहे, तर हे 1 ग्राम, हे बघा 1 ग्राम सोन्याचे भाव आहेत. सोन्याचे भाव संदर्भात पण मी तुम्हाला अपडेट सांगत असतो. 24 कॅरेट जे शुद्ध सोनं आहे ते 24 कॅरेटचे भाव आहेत. हे 14,800 रुपयेपर्यंत सोनं गेलेलं आहे. किती? 1 ग्रामचे भाव, नवीन भाव, आजचे भाव 24 कॅरेटमध्ये 1 ग्राम सोन्याचा भाव 14,800 रुपये गेलेला आहे. तर हे सोन्याचे भाव होते 14,800 रुपये. चला ही अपडेट पण समजली. आता बघा टॉप बातम्या. पहिलीच बातमी इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, पोरांची लग्न कशी करायची. चांदी 3 लाखांवर, सोनंही आकाशाला भिडलं. तुम्हाला सोन्याचे भाव मी सांगितलं जाता. तर आजचे भाव एकूण तुम्हाला धक्का बसेल. भाव तर मी तुम्हाला सांगूनच दिला, परंतु ही माहिती काय पहिले समजून घ्या. सोन्या चांदीच्या दागिन्याबद्दल सर्वांचाच एक वेगळी उत्सुकता आणि प्रेम असतं. हातापायात गळ्यात एवढंच काय, अगदी सोन्यात दात बसूनही तो मिरवणारे आपल्याकडे कमी नाहीत. पण भारतात सोन्याचे दागिने सर्वात जास्त वापरले जात असतील, पण सध्या सोन्या चांदीचे भाव जे धाडकन वाढत आहे ते पाहून डोक्याला तर झिंझिन्याच येतील. सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे सर्व अंदाज खोटे ठरत असून आणि हे दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडताना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी चांदीच्या किमतीमध्ये इतकी मोठी वाढ झाली की 1 किलो चांदीची किंमत तब्बल 3 लाख रुपयांच्या पुढे गेली. इतिहासात पहिल्यांदाच चांदीने हा टप्पा ओलांडला आहे. तर दुसरीकडे चकाकणारा पिवळा धातू अर्थात सोन्याच्या किमतीही नवीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. चांदीची घोडदौड थांबेच ना. हे बघा, चांदीच्या किमती काही थांबण्याचे, कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज MCX मध्ये चांदीच्या किमतीत हे बघा 13,553 रुपयांनी वाढल्या आणि पहिल्यांदाच चांदीचे 3 लाख रुपयाचा टप्पा ओलांडला. हे बघा, फायनली चांदी 3 लाखच्या पुढे गेलीच. मी तुम्हाला बोललोच होतं मागच्या अपडेटमध्ये, सोन्याच्या अपडेटमध्ये, की चांदी 3 लाख प्लस जाईल आणि अखेरकार चांदीचा भाव 3 लाख रुपयाच्या पुढे गेलेला आहे. चांदीने 3 लाख रुपयाला ओलांडलेला आहे. 1 किलो चांदीचा नवा हे बघा ऑल हाय टाईम लेवल हा 3,01,315 रुपये प्रति किलो इतका किमतीवर पोहोचला आहे. किती? 3,01,315 तर प्रति किलो. गेल्या आठवड्यात शेवटच्या व्यापार दिवशी शुक्रवारी MCX चांदीचा दर प्रति किलोग्रॅम 2,87,762 रुपयांवर बंद झाला. चांदीची घोडदौड थांबेनाच. चला ही बातमी आपण बघितली चांदीची, सोन्याची. आता बघा बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 आहे शेतकरी भावांसाठी. शेतकरी भावांनो, ही तुमच्यासाठी फारच महत्त्वाची बातमी आहे. चला ही बातमी आपण समजून घेऊया. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना. 17 लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय. बघा काय आहे बातमी समजून घ्या. महाराष्ट्रातील 17.29 लाख शेतकऱ्यांच्या 26,758.77 कोटी रुपयाच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांनी या संदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बँकर्स समितीला SLBC आधीच माहिती दिली आहे.
सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत या वर्षापासून लागू होणारा सवलतीचा व्याजदर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल. अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ओके. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. ही बाब अनेक खासदारांनी केंद्राच्या निर्देशनास आणून दिल्यानंतर केंद्राकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की बँका बाधित शेतकऱ्यांवर कर्ज परतफेडीसाठी दबाव आणत नाहीत. दिलासा नेमका कसा? बाधित शेतकऱ्यांकडील कर्ज वसुली स्थगित करण्यात आली आहे. कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव नाही, मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न. तर पहिल्या वर्षी पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होतील. यामुळे दिलासा मिळेल. 26 नोव्हेंबरचे पत्र. राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी बँकांकडून कोणताही दबाव टाकला जात नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही माहिती महाराष्ट्र SLBCच्या अहवालाच्या आधारे देण्यात आली आहे. या संदर्भात महाराष्ट्र SLBCने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाने 26 नोव्हेंबर 2025 रोजीच्या पत्राद्वारे राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर केली आहे. तसेच SLBCने राज्यातील बँकांना नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागांमधील मदत उपायांसंबंधी RBIच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. ओके. तर राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र SLBCने सर्व सदस्य बँकांना RBIच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार RBIच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पात्र पीक कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि पूरबाधित शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली स्थगित करण्यास कळवले आहे. ओके. चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला शेवटची बातमी आहे. एवढी शेवटची बातमी बघा. आता फारच महत्त्वाची बातमी आहे. बातमी नंबर 3 बघा. होम लोन घेणाऱ्यांची चंगळ. नवीन टॅक्स रेजिममध्ये मोठे बदल होणार. पहा बजेटमधील 5 संभाव्य घोषणा. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर सवलत देऊन सरकारने नोकरदारांना मोठा दिलासा दिला होता. ओके. तर आता 2026च्या अर्थसंकल्पाकडून मध्यमवर्गीय आणि पगारदार वर्गाच्या अपेक्षा उंचावल्या असून तज्ज्ञांच्या मते यावेळी ही करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 12 लाखांवरून थेट 17 लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. ओके. न्यू टॅक्स रिजिम ठरणार गेम चेंजर. सरकारने नवीन कर प्रणालीला प्राधान्य दिले असून सध्या 90% अधिक करदाते याच पर्यायाची निवड करत आहेत. मात्र गृहकर्ज घेणारे आणि ज्येष्ठ नागरिक आजही जुन्या कर प्रणालीचाच पसंती देतात. हा पेच सोडवण्यासाठी सरकार यावेळी नवीन प्रणालीत काही महत्त्वाच्या कपातीचा समावेश करू शकते. अपेक्षित 5 मोठे बदल. नोकरदारांना कसा मिळेल फायदा? चला जाणून घेऊया. हे बघा. तर स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढ. सध्या नवीन रेजिममध्ये 75,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन मिळते. वाढती महागाई पाहता ही मर्यादा 1 लाख ते 1.25 लाख रुपयापर्यंत नेली जाऊ शकते. होम लोन आणि एज्युकेशन लोन. नवीन प्रणालीत गृहकर्जाच्या व्याजावर सूट मिळत नाही. यंदा यावर सवलत दिल्यास रिअल इस्टेट क्षेत्रालाही चालना मिळेल. हेल्थ इन्शुरन्स
मेडिक्लेम वाढता वैद्यकीय खर्च पाहता नवीन टॅक्स रेजिममध्ये आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर कर सवलत देण्याची जोरदार मागणी आहे. आणि दीर्घकालीन गुंतवणूक शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्यासाठी लॉंग टर्म कॅपिटल हे बघा लॉंग टर्म जे आहे लॉंग टर्म कॅपिटल गेम्सवरील सवलत 1 लाखावरून 3 गेम्स म्हणत आहे मी तर लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवरील सवलत 1 लाखावरून 3 लाखापर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत आरोग्य खर्च आणि मूलभूत सवलतीची मर्यादा वाढवून ज्येष्ठ नागरिकांना नवीन रेजिमकडे वळण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. ओके चला ठीक आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या बघितल्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाहीत. आणि सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितली. तुम्हाला चांगलंच माहीत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये गावरान भाषेमध्ये माहिती दिली जाते. चला ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असेल आपले चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नावावरती सिलेक्ट करा. ओके तर सबस्क्राईब करून घंटीचं बेल आयकन नक्की दाबा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ठीक आहे. भेटू आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. पुढील व्हिडिओची वाट बघा.